जर तुमच्या घरामध्ये कोणाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। याच्यामध्ये आपली बॉडी कशी काम करते, याच्या मागचे कारण काय आणि उपाय काय, सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि एक इम्पॉर्टंट सायन्सचा टॉपिक सुद्धा आहे। बघा, आपली बॉडी जर आपण बघितली तर याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिला आहे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, जी आपली बॉडी रिलीज करते, जे खाल्लेलं अन्न आपल्या स्टमकमध्ये जाणार आहे याला पचवण्यासाठी। दुसरी गोष्ट आहे म्युकस लेयर। आता हे जे ॲसिड आहे अन्नावरती काम करतं त्याला डायजेस्ट करण्यासाठी, बट तो आपल्या बॉडीवरती पण काम, म्हणजे बॉडीची जी स्टमकची जी आतमधली लेयर आहे त्याला सुद्धा ते डॅमेज करू शकतं, बट तिथे एक म्युकस लेयर सिक्रेट होत असते। आणि तिसरा आहे वॉल्व। आता बघा, ही जी वॉल्व आहे इथे असतं इसोफेगस, फूड पाईप। तर ही जर वॉल्व लूज झाली तर इथचं जे ॲसिड आहे ते वर येतं आणि आपल्याला जळजळ होतं। म्हणजे 3 महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आपल्या बॉडीचे आहेत। कारण काय आणि याच्यावर उपाय काय ते आपण बघणार। सर्वात पहिल्यांदा कॉज काय आहे तर स्पायसी है ना, तळलेलं खाणं, तिखट खाणं, आंबट खाणं जर आपण जास्त खाल्लं तर आपल्याला ॲसिडिटी होणार। नंतर आपण जर वेळेवर जेवण नाही केलं तर ॲसिडिटी होणार, स्ट्रेसमुळे ॲसिडिटी होणार, चहा कॉफी जास्त पिल्यामुळे ॲसिडिटी होणार, स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि एखाद्या गोळ्या जर आपल्याला चालू असतील त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते। ओके, आता याच्यावरती प्रिव्हेन्शन उपाय काय आहेत? सर्वात महत्त्वाचं, थोडं थोडं खायचं आहे आणि थोड्या वेळानंतर म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, थोडं जास्त वेळेस जेवण करा। स्पायसी, ऑइली, फ्राईड जे जेवण आहे ते कमी करा। कॉफी, अल्कोहोल कमी करा। वॉटर जास्तीत जास्त पिया आणि त्यानंतर मॅनेज करा स्ट्रेस, जेणेकरून मेडिटेशन आपण करू शकतो।